या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. नमस्कार माऊली. काळ बदलत गेला तशी प्रकृतीही बदलत गेली आणि त्याच्या मागोमाग माणसाची प्रवृत्ती देखील बदलली. आज आपण पाहतोय की संपूर्ण विश्वाचे पर्यावरण बिघडत चाललेले आहे, नष्ट होत चाललेले आहे. आणि आपला सर्वांना माहितीये की विश्वाचे पर्यावरण किती धोक्यात आहे. आणि त्याआधी माणसाच्या मनामनात निसर्ग फुलला पाहिजे आणि निसर्गामध्ये विठ्ठल दिसला पाहिजे. आणि म्हणूनच सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूर पर्यंत निसर्गराया भेटूया, चला विठ्ठल पेरूया एक सायकल प्रवास आम्ही आयोजित करत आहोत. याला कुणी म्हणे वारी, कुणी दिंडी, कुणी यात्रा, तर कुणी सहल, तर कुणी म्हणो उपक्रम, कुणी म्हणो अभियान, कुणी चारिका, कुणी काहीही म्हणो. परंतु आयुष्याला परिस्पर्श करणारा, जीवनाचा खरा खुरा आरसा दाखवणारा हा एक प्रवास. इथं होते खरी विठ्ठल भेट. या निसर्ग प्रवासात पेरीत आहोत आम्ही मनशुद्धीची तुळस, प्रयत्नांचा पिंपळ वृक्ष, नवनिर्मितीचा आधारवड, सुदृढतेचा प्रतीक कडुलिंब, चित्त शांतीचा पळस आणि मानवतेचा सर्व दूर दळवळणारा मोगरा. या असंख्य अगणित हिरव्यागार चांदण्या आम्ही सृष्टीच्या नभात पेरीत आहोत. तुम्हा सर्वांच्या साक्षीने, सहकार्याने आणि मार्गदर्शनाने. तर मी तुम्हा सर्वांना आव्हान करतो की या निसर्ग चळवळीत तुम्ही नक्की सामील व्हा. शनिवार दिनांक 13 जुलै ते आषाढी एकादशी अर्थात बुधवार दिनांक 17 जुलै 2024 पर्यंत या कालावधीत सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूर पर्यंत निसर्गराया भेटूया, चला विठ्ठल पेरूया. जय हरी विठ्ठल.